मराठी षटकांचे भव्य सामने आधी 4 षटकांचा सामना मेगा फायनलचा सामना तर तुमच्या भेटीसाठी आलेला आहे। घेसर विपक्ष हेडुसन बी। तर हेडुसन बी फलंदाजांना नम्र विनंती आहे फटाफट खेळा कारण घेसरला नंतर फलंदाजी करायची आहे। आतापर्यंत सर्व सामने चांगले झाले, स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही आता सुद्धा चांगले प्रयत्न करा चांगल्या बॉलिंग ट्रॅकवर। 4ही सामन्यात एक चांगली अशी गोलंदाजी आकाश यांनी केली। मागच्या सामन्यात बॅक टू बॅक 2 मोठे झटके देत वडवली बी संघाची पूर्णपणे फलंदाजीला खिंडार पाडली आणि वडवली बी संघ अवघ्या 30 धाव्यांमध्ये गुंडाळला। याचं एकमेव कारण आहे मॅन ऑफ द मॅच घेतलेले खेळाडू आकाश, मागच्या सामन्यातले मॅन ऑफ द मॅच, आणि या सामन्यात ते कसे गोलंदाजी करतात या साऱ्यांच्या नजरा आहेत। फायनलचा सामना प्रेक्षकांनी कचाकच भरलेला स्टेडियम, अक्षरशः 500 ते 1000 पब्लिक या सामन्याचा आनंद लुटत आहे। मॅच ऑन आणि लोअर फुलटा चेंडू कट केलाय फर्स्ट स्लिपला, स्लोप 1 धाव कंप्लीट, धावसंख्येला आकार मिळतो। धावसंख्येची सुरुवात फलंदाजीसाठी आलेले आहेत ते रोहित आणि धीरज। आता स्ट्राईकला आले ते धीरज लेफ्ट हँडेड फलंदाज, रोहित हे राईट हँडेड फलंदाज। ड्रिल करतात ते, त्यांना कव्हर्स आणि पॉईंटच्या डोक्यावरून मारायचा होता पण बॅटवर नीटचा आला नाही, त्याच्यामुळे फर्स्ट स्लिपला चेंडू गेला आणि क्षेत्ररक्षणाने चांगली फील्डिंग करून एकच धाव दिलेली आहे। तर यापुढील आकाश यांचा चेंडू धीरज यांना फाईन लेग आणि शॉर्ट मिड विकेट असे फलंदाजीचा नजरा, 2 क्षेत्ररक्षक बाहेर। आकाश यांचा पुढील चेंडू धीरज यांना स्लोअर पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह करतात, कव्हर क्षेत्रात एक मोठा मासा गळा लागलाय आणि पहिला गडी गारद धीरज यांच्या खेळीचा अंत। वीर बॅटर मैदानात जात आहेत। आकाश यांची सुरेख गोलंदाजी या सामन्यात वडवली बी संघाला माघारी परतवले ते। आकाश आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहे। रोहित धीरजला आउट केला, आता बॅटिंगसाठी आलेले प्रदीप उंचापुरा असा खेळाडू। आकाश प्रदीप यांना गोलंदाजीसाठी सज्ज, प्रदीप यांच्यासाठी लॉंग ऑफ आणि एक मिड विकेट तैनात करण्यात आलेली आहे। फर्स्ट स्लिप, गली, थर्ड मॅन, शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर्स, लॉंग ऑन, सर्व क्षेत्ररक्षक आतमध्ये आहेत कारण 2 खेळाडू बाहेर। कव्हर्सच्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद। आकाश यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य एवढं खास आहे की कधी स्लोअर फास्ट आणि बॅक टू बॅक 2 झटके। मागच्या सामन्यात देखील त्यांनी ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील या 2 फलंदाजाला बॅक टू बॅक डगआउटमध्ये पाठवलं आणि या सामन्यात देखील ते तेच करत आहे। प्रदीप आणि धीरज हे 2 प्रमुख फलंदाजाला त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला आहे आणि बॅटिंगसाठी आता मैदानात जात आहेत। 3rd नंबरला सज्ज हेडुसन बी। या संघाने सध्या या वर्षात खूप चांगली अशी कामगिरी केली, बरेचशा स्पर्धेत ते फायनल सेमीफायनलसाठी पात्र ठरलेत। या स्पर्धेत देखील ते फायनलसाठी पात्र ठरले। जय वेता स्वामी क्रिकेट संघ क्रिकेट स्पर्धा 2025 चे प्रमुख आयोजक आहेत पाटील 11 संदप आणि या पुढील चेंडूचा सामना करतील सतीश। आकाश यांनी तेज तरार गोलंदाजीने सर्वांना संभ्रमात पाडलं आहे। प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन, आता पुन्हा एकदा स्लोअरवर चेंडू आणि हलकासा पॉइंटच्या क्षेत्रावरून उडवला चेंडू, 1 बाउन्स सीमारेषे पार नाही, डायरेक्ट षटकार। काय स्ट्रोक केले, खरंच वाक्यांड्याजोगा स्ट्रोक होता। या स्ट्रोकमध्ये दम नव्हता पण टायमिंग एवढा सुरेख होता की त्या टायमिंगच्या जोरावर चेंडू डायरेक्ट सीमारेषा पार षटकार गेला आणि ज्या षटकाराची आवश्यकता होती तो षटकार सतीश यांनी आल्या मारला आणि धावसंख्येला उभारणी दिली।
धावसंख्या झालेली आहे ती 7. झाल्या धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली ती 9. आणि या षटकातला शेवटचा चेंडू आकाश यांचा सतीश यांना 9 धावसंख्या. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि पंचांकडे अपील, पण पंचाने अपील फेटाळून लावले. लेग बाईचा इशारा. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 10. चेंडूमध्ये त्यांनी 4 पद्धतीचे वेगवेगळे चेंडू टाकले आणि त्यामुळे संघाला त्यांनी 2 झटके दिलेत आणि धावसंख्या दिली 10. आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत आहे दुर्वेश. मागच्या सामन्यात आकाशच्या पावलावर पाऊल टाकत 8 धावांचं षटक त्यांनी फेकलेलं, त्यामुळे वडवली बी संघ थोडा बॅकफुटवर आला. आता पुन्हा एकदा तीच कामगिरी दुर्वेश यांना करावी लागेल, कारण आत्ता जी सामना आहे ती मेगा फायनल आहे. पहिल्या नंबरसाठी ही लढत आहे. प्रत्येकाला पहिला नंबर आवडतो, त्यामुळे पहिल्या नंबरसाठी ही जी लढत आहे ती मेगा फायनल आहे. आणि पुन्हा एकदा थोडासा फिल्डिंगमध्ये काहीतरी बदल आहे. अंपायरचा डेड असा इशारा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दुर्वेश, त्याचा सामना करतील सतीश. सतीश हे चांगले लयमध्ये. पहिल्या चेंडूवर 7, दुसऱ्या चेंडूवर 2. चांगली फलंदाजी दुर्वेश यांचा. पुढे यॉर्क पद्धतीचा चेंडू हलकासा कव्हरच्या डोक्यावर उडवला चेंडू. 1 बाउंड, दुसरा आणि 1 बाउंड सीमारेषा पार. दणदणीत चौकार. सतीश हे उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग करते. कव्हर्सला बॉल कव्हर्सला खेळतात ते. पॉईंटचा बॉल पॉईंटला, फाईन लेगचा बॉल फाईन लेगला, म्हणजे ज्या दिशेने बॉल येतं त्या दिशेला ते खेळतात आहे. आणि एक चांगला असे सुरेख असा फटका. आमचे साथी समालोचक ओमकार पाटील यांनी दिवसभरात चांगली कामगिरी केली आहे, कारण त्यांचा पण आम्ही मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो त्यांचे. एक उत्कृष्ट गुणलेखक आहेत. त्याचप्रमाणे सतीश यांच्या फलंदाजीची थोडीशी. आणि पुन्हा एकदा यॉर्क पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या क्षेत्रात टटवला. 1 धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. पित्रक्ष थोडे फंबिंग गोरख मांगरूकर यांना तो चेंडू पकडता आलेला नाही, त्यामुळे एका धावेचं रूपांतर 2 धावेत झालेले आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 16. तर ओमकार पाटीलने आमच्याकडून थोड्या वेळासाठी रजा घेतली, पण त्याची जागा भरून काढण्याचे चिन्मय पाटील आता आमचे साथी गुणलेखक बनलेले आहेत. खरंच तुमच्यासारखे गुणलेखक असतात, त्यामुळे प्रत्येकाचा स्कोअरबोर्ड आणि प्रत्येकाची धावा, विकेट्स हे आम्हाला कॅरी करता येतात. पुन्हा एकदा मिस हिट. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला, पण दुर्वेश यांनी त्यांना हेरलं, त्यामुळे तो हा निर्धाव चेंडू सीधा विकेटकीपरच्या हातामध्ये. सूरज हे चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षक आहेत, कीपर आहेत, गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत. चांगली कामगिरी त्यांची या स्पर्धेत राहिलेली आहे. आणि पुन्हा एकदा दुर्वेश सतीश यांना. आणि पुन्हा एकदा यॉर्क पद्धतीचा चेंडू. काय गोलंदाजी आणि काय कमबॅक केला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार येऊन सुद्धा त्यांनी सतीश यांना जखडून ठेवलं आहे, कारण त्यांना माहिती आहे की जर मी याला हात खोलायला चान्स दिला तर हात षटकार चौकारांची बरसात करेन, पण ते त्यांनी होऊन दिलं नाही. आणि चांगल्या पद्धतीने दुर्वेश यांनी हे षटक हाताळलं आहे. पहिला चौकार येऊन सुद्धा कमबॅक केलं आहे आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या झालेली आहे ती 16. सलगचे 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा दुर्वेश आडवा पट्टा खेळायच्या प्रयत्नात पुन्हा एकदा मिस. निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकले दुर्वेश यांनी. उत्कृष्ट गोलंदाजी. फलंदाजाला पहिल्या चेंडूवर हात खोलायची परमिशन दिली, त्यानंतर त्याचे सर्व परमिशन त्यांनी काढून टाकलेले आणि सलगचे 3 चेंडू निर्धाव. आणि शेवटचा चेंडू दुर्वेश यांचा सतीश यांच्यासाठी. आणि पुन्हा एकदा दुर्वेश सतीशाने अनेक लेग साईडला फ्लिक केलेला चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रात. 1 बाउंड. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. यावेळी सतीशने काय केले, यावेळी सतीशने बॉलच्या मेरिटवर खेळला. मागचे 3 चेंडू जबरदस्ती ऑन साईड खेळायला गेला, निर्धाव झाले. यावेळी बॉलच्या बॅटवर मेरिटवर गेला, रन केले. मागे पण त्याने तेच केलं, बॉलच्या मेरिटवर गेला, कव्हर्सला चौकार मारला, रिव्हर्स मारला, फाईन लेग मारला. आणि नंतरचे 3 चेंडू ऑन साईड खेळा गेला, निर्धाव काढले. आता चेंडू लॉंग ऑन खेळला, बॅटवर आले. धावसंख्या झाली आहे ती 18. आणि 2
ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 18. 2 गडी बाद. चांगली अशी सुरुवात हेडुसन बी यांची. हेडुसन बी बद्दल बोलायला गेलं तर बॉलिंगचा भरणा आहे. यश आहेत, रोहित आहेत, बरेचसे असे गोलंदाज त्यांचे नवोदित खेळाडू आहेत, यंगस्टार आहेत. सतरंगी क्रिकेट क्लब एडुटने या क्लबचं नाव आहे. एक अनोखं आणि वेगळं नाव आहे. लालचंद भंडारी हे लीड करतात हेडुसन बीला. कॅप्टन आहे, संघाचे लीडर आहेत. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात हलकासा उंच वाढवलेला आहे. कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आणि हा झेल आणि सूरज यांनी लावलेला जाळा यशस्वी ठरला. मागच्या सामन्यात सुद्धा त्यांनी वडवली बी संघ विशाल पाटील विरुद्ध पण कव्हर एक्स्ट्रा कव्हर आलं आणि आता त्यांनी कव्हर पॉईंट लावला आणि या कव्हर पॉईंटमध्ये त्यांनी रोहितला सुद्धा आउट केलं. म्हणजे ते ज्या पद्धतीने बॉलला हलक्या हाताने ड्रिल करतात किंवा फ्लाईट देतात त्या फ्लाईटच्या जोरावर त्यांना गडी मिळतात. मागच्या सामन्यात तुम्ही बघितलं विशाल पाटील यांना एक्स्ट्रा कव्हर लावला. या सामन्यात त्यांनी त्यांना कव्हर पॉईंट लावला. म्हणजे दोन्ही फलंदाजाला त्यांनी वेगळी फिल्डिंग लावली आणि वेगळ्या फिल्डिंगमध्ये त्यांनी त्यांना आउट घेतलं. तर अंत झालेला आहे. आता नवीन फलंदाजसाठी जातं ते यश कालन, एक अपकमिंग यंगस्टर म्हणून यांची ओळख आहे. अतिशय चांगली फलंदाजी करतात आहे. 6 2 4 2 0-0-0-2 अशी त्यांची धावगती आहे. आणि सूरज यांनी पुन्हा एकदा घेसर संघाला कमबॅक करून दिल्या. पहिल्याच चेंडूवर गडी बाद करून घेसर संघासाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे. आणि पुन्हा एकदा दुसरी गोष्ट, दुसरा चेंडू कट करायचा प्रयत्न, फास्टरवर चेंडू, निर्धाव चेंडू सीधा किपर आकाश यांच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिरावली. आताचं क्षेत्ररक्षण बघा यश यांच्यासाठी. रिव्हर्स कव्हर पॉईंट, कव्हर 7मध्ये, लॉंग ऑफ आतमध्ये, लॉंग ऑन बाहेर, मिड विकेट बाहेर, स्क्वेअर लेग बाहेर, लेग स्लिप आत. म्हणजे बघा काय क्षेत्ररक्षण, स्वीप आणि त्या पद्धतीने ते गोलंदाज. आणि पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पंपिंग आणि झालेल्या 2 धावा. गोलंदाज एवढी सुरेख गोलंदाजी करतो तर तुम्ही क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे. तर तुम्ही क्षेत्ररक्षण उंचावलं नाही तर गोलंदाजावर त्याचा परिणाम भोगावा लागतो. आणि ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली आहे बघा, सूरज यांच्या फिल्डिंग गोलंदाजीला ज्यांनी फिल्डिंगला खरंच वाकण्याजोगे. लांबून टर्न करतात, लेग साईडवरून ऑफ स्टंपवर बॉल आणतात. लेफ्ट हँडरची हीच खासियत आहे की बॉल कसा वळवणं, चेंडूला कसा फ्लाईट देणं. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पण हाईट थोडी खाली राहिली त्याच्यामुळे बॅटवर चेंडू व्यवस्थित आला नाही आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 20. या सामन्यात पण तुम्ही बघितलं की घेसर संघाची गोलंदाजी, या संघाचं प्रमुख वैशिष्ट्य की 4ही गोलंदाज आहे लेफ्ट हँडेड. त्याच्यामुळे एक बेनिफिट असा आहे की तर आकाश फराड यांच्या माहितीनुसार आम्ही सांगू शकतो की 4ही गोलंदाज लेफ्ट आर्म वापरतात. ग्रामीणमध्ये पहिल्यांदा असं होतं कारण सागर फराड नेहमी सर्वीकडे लाईव्ह करत असतात. MTC हा त्यांचे सर्व आहेत ते, त्याच्यामुळे त्यांच्यामुळे आम्हाला ही माहिती मिळाली. खरंच सागर तुम्ही लाईव्ह करतात तेवढं तुमचं क्रिकेटवर पण लक्ष आहे, हे खूप चांगली बात आहे. आणि असंच कार्य करत राहा. सूर्याचा पुढचा चेंडू फास्टर वन, कव्हरच्या क्षेत्रात मारल्या चेंडू, क्षेत्ररक्षकाने गॅदर केला आणि एक धाव. धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली आहे ती 21 आणि षटक समाप्त. चांगली अशी गोलंदाजी सूरज यांची गोलंदाजी. अवघ्या 3 धावा सूरज यांनी दिल्या, एक गडी बाद केला. या सामन्यात तर मी एकच सांगेन, सूरज यांनी जी फिल्डिंग लावली ना, खरंच एक असं इंटरनॅशनल पद्धतीची फिल्डिंग. त्यांना माहिती आहे की बॅट्समन हा रिव्हर्सच खेळणार आहे आणि ऑन साईड खेळणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी दोन्ही कव्हर्स आणि लॉंग ऑफ दोन्ही आतमध्ये आणले. ही एक डेअरिंग आहे कारण त्यांच्या गोलंदाजीवर असलेला फ्लाईट आणि त्यांच्या गोलंदाजीवर असलेला वेग. आणि आता यामुळे मागच्या सामन्याचा हिरो आणि आमचे एक उत्कृष्ट आणि ज्येष्ठ खेळाडू, ज्येष्ठ पंच मेक्या दादा उर्फ मेक्या दादा यांचं आगमन झालं. आणि तसेच ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील यांचं सुद्धा आमच्या इथे हार्दिक स्वागत. आम्हाला तुमच्याकडून काहीतरी धडे शिकायचे, जरा आम्हाला द्या, कारण येणाऱ्या काळात आम्हाला तुमची अपेक्षा आहे. क्रिकेटमध्ये आम्हाला कोणी धडे शिकवले नाही, पण समालोचनमध्ये तरी द्या, असं आहे. पुन्हा एकदा दीप, मागच्या सामन्याचा मॅडम मॅचचा हिरो, पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी.
ऑन साईडच्या क्षेत्रात एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही, एक धावेवर समाधान. बाळू पाटील आम्हाला सकाळीच भेटले आणि त्यांनी आम्हाला शुभेच्छा सुद्धा दिल्या. तर या पुढील फलंदाजीसाठी सतीश यांनी मागे अटॅकिंग क्रिकेट खेळला, पण जे शेवटचे 3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले त्यामुळे त्यांच्यावर थोडासा दडपण आला. फ्रंट फूट त्यांचा थोडासा कमी पाहायला मिळाला. दीप यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सतीश आणि हा घेतला चेंडू लॉंग ऑनच्या आणि फलंदाज बाद. असा वाटला काही क्षणासाठी की चेंडू सीमारेषा पार होईल, पण हवेचा वेग हा उलटा असल्या कारणाने चेंडू सीमारेषा पार नाही गेला तर सीधा क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाज बाद आणि सतीश यांच्या खेळीचा अंत. खूप सुरेख अशी गोलंदाजी चालू आहे गेसर यांची. दीप यांचं वैशिष्ट्य आहे कारण मागच्या सामन्यात त्यांनी मेडन टाकली आणि स्पर्धेमध्ये जे 6 चेंडूमध्ये 8 डाव डिपेंड करायचे होते ते त्यांनी केले आणि तिथून थेट त्यांनी अंतिम फेरी गाठली. या 6 चेंडू 8 धावा त्यांनी डिपेंड केल्या, त्या जोरावर त्यांनी अंतिम फेरीचं तिकीट पास केलं आहे. त्यामुळे दीप यांच्या गोलंदाजीचं खास वैशिष्ट्य राहिलं आहे. पण असं नाही, संघातल्या सर्वच गोलंदाजांनी चांगली मेहनत केली. त्यानंतर आकाश असतील, सूरज असतील, दुर्वेश असतील, तिन्ही गोलंदाजी चांगली सुरेख गोलंदाजी केली आणि दीप सुद्धा तेच केलं. आणि नवीन फलंदाज आहेत आता विकी नवीन फलंदाज आहे ते विकी यांना आता शेवटचे 4 चेंडूवर अटॅकिंग क्रिकेट खेळावाच लागेल, कारण जर मोठी धावसंख्या तेवढे धावसंख्यात भर होईल. धावसंख्या झालेली आहे 22 आतापर्यंत आणि कडी बाद झालेले ते 4 बाद 22. एकदम लो स्कोरिंग मॅच आहे. आणि पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रात खेळलेला चेंडू काय फिल्डिंग केली आहे. थर्ड अंपायर रेफर केलेला आहे पंचांनी. ऑन फील्ड डिसिजन काय नॉट आउट आहे, पण तरी आम्ही एकदा चेक करतो. नॉट आउट गुड डिसिजन पंच बाळासर यांचा. सकाळपासून खरंच खूप सुरेख अशी कामगिरी केली आमच्या बाळासरांनी, निरंजन सरांनी. एकही चुकीचा गोष्ट त्यांच्याकडून घडलेली नाही. SP पॅनलची हीच खासियत आहे. आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात मारलेला चेंडू, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण. धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली आहे 25. शेवटचे 2 चेंडू शिल्लक दीप यांचे. या 2 चेंडूवर जर एखादा कुठला मोठा स्ट्रोक आला तर धावसंख्या 30-32च्या घरात जाईल आणि एक फायटिंग स्कोर उभा राहील. तर शेवटचे 2 चेंडू यश आणि विकी काय थोडीशी चर्चा करतात आहे की एक बिग हिट येऊन दे, एक बिग हिट आला तर आपला स्कोर थोडा वाढेल, आपले बॉलर पण चांगले आहेत आणि थोडी फायटिंग करायला पण मजा येईल. त्याच्यामुळे या 2 चेंडूवर एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. आणि दीप ज्या पद्धतीने गोलंदाजी टाकतात आहे त्यामुळे मला असं वाटत नाही आहे की मोठा स्ट्रोक येईल. काय गोलंदाजी केली, खरं टेक ऑफ केला, चेंडूला थोडी उसळी दिली आणि बॉल डायरेक्ट विकेटकीपरच्या हातामध्ये थांबला आहे. आणि खरंच सुंदर अशी गोलंदाजी दीप यांनी मागच्या 3 सामन्यामधून केली आणि ही 4थी सामना आहे. खरंच खूप चांगली गोलंदाजी दीप यांची. चेंडूला उसळी देतात ते, यॉर्क पद्धतीची गोलंदाजी करतात ते. पुन्हा एकदा स्लोअर, पुन्हा एकदा आणि हा एक बिग हिट आणि सीधा साईड स्क्रीनच्या इथे चौकार. आणि यात धावसंख्या झालेली आहे ती 29 आणि जिंकायला 30 धाव्यांची गरज. बाळू पाटील आज तुम्ही आम्हाला भेटले, आम्हाला बरं वाटलं आणि असंच तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवा. आणि या पुढील समालोचन करतील आमचे मनीष, एक सुप्रसिद्ध कॉमेंटेटर, सुमधुर आवाज. आणि असं नाही की ते खेळात क्रिकेटचे एक चाहते सुद्धा होते आणि क्रिकेटर होते, पण आज समालोचन क्षेत्रात त्यांनी जी भरारी घेतली. आणि एक सांगू इच्छितो सुभाष पाटीलला आणि प्रथमेश पाटीलला, हा आमचा शेवटचा टर्न होता, तर तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, आम्हाला समालोचन करायला दिलं, तर तुमचा मनापासून आणि मनपूर्वक आभार मानतो आम्ही. आणि जय हिंद, जय क्रिकेट, धन्यवाद. देखील खूप चांगली कामगिरी केली आपण. अगदी पहिला आपण
समालोचनाची भूमिका केली, आपल्या कारकिर्दीमधली पहिली ही भूमिका आणि त्या पहिल्या भूमिकेमध्ये आपण खूप चांगली कामगिरी केली. ही कामगिरी देखील उल्लेखनीय. अनेक वर्ष आपण क्रिकेटला दिले, आपल्या खेळाला दिले आणि आता समालोचनाला देखील देण्याचा आपण प्रयत्न करतात. खूप चांगली कामगिरी. वळत मॅचकडे जिंकण्यासाठी लक्ष 30 धावांचं असणार आहे. हेडूटने बी विपक्ष गैसर असा सामना पुन्हा एकदा अजून एका सामन्यामध्ये गैसर संघाच्या ह्या चारही गोलंदाजांनी लेफ्ट आर्मर्सनी इम्प्रेस केलंय. पहिल्या षटकात आकाशांनी 10 धावा दिल्या, दुसऱ्या षटकात दुर्वेशनी 8 धावा दिल्यात, सूरजनी फक्त 3 धावा दिल्यात आणि त्यानंतर दीप म्हणजेच एक असा गोलंदाज ज्या गोलंदाजाने मेडन षटक देखील फेकलं, त्याने देखील फक्त 8 धावा दिल्यात. खूप चांगली कामगिरी पहिल्या खेळामध्ये आपण बघितलं, पहिल्या पर्वामध्ये आपण बघितलं की या पहिल्या पर्वामध्ये गैसर संघाने डॉमिनेट केला. पण हेडूटने बी संघ हा देखील तोच संघ आहे ज्या संघाने कालचा संपूर्ण दिवस आपल्या नावावरती गाजवलाय. बघत आता गाजवतायत का, आता काय घडतंय, काय बिघडतंय. शेवटच्या 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि हे शेवटचे 4 षटक नक्कीच उल्लेखनीय राहतील. या 4 षटकांचा उल्लेख अनेक दिवस केला जाईल. जय वेताळ स्वामी चषक, या चषकाचे शेवटचे 4 षटकात शेवटचे 24 चेंडू, ज्या शेवटच्या 24 चेंडूंवरती 30 धावा पुन्हा एकदा बनवायच्यात. पण ही मेगा फायनलची मॅच आहे, इथून जिंकण्यासाठी 30 धावा बनवायच्या. त्याच 30 धावांचं संरक्षण होत आहे का, की त्या 30 धावा बनतायत. आयोजकांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप चांगलं आयोजन केलंय स्पर्धेचं. जय वेताळ स्वामी चषक आयोजकांचं म्हणजे नक्कीच प्रथमेश पाटील यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप चांगलं आयोजन त्यांनी देखील केलं. त्यांना देखील पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, आभार त्यांचे देखील मी मानतो. आम्हाला देखील संधी दिली ग्रामीण क्रिकेटमध्ये. 24 चेंडू 30 धावा गोलंदाजी मार्कवरती. रोहित येतोय गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक फेकण्यासाठी. 30 धावांचं संरक्षण होत आहे का. पहिला चेंडू शॉर्ट पिच आहे, पुल केलाय चेंडूला आणि झेल देखील टिपण्यात आलाय. पहिला चेंडूवरती गडीगारद होतोय. पहिला चेंडूवरती एक मोठा झटका लागतोय. सूरज याच्या स्वरूपामध्ये झटका लागतोय गैसर संघाला. येस डीजे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. ज्या विकेटची नक्कीच आवश्यकता आहे. जेव्हा आपण हे लो स्कोरिंग मॅचेस बघतो त्यामध्ये विकेट्स घेणं खूप गरजेचं आहे. विकेट मिळाली. रोहितला अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते आणि श्री गणेशा गोलंदाजी करत असलेल्या संघाचा होतोय. हेडूटने बी विपक्ष गैसर मेगा फायनलची मॅच. पुढील चेंडू यावेळी ड्राईव्ह केलाय चेंडूला आणि क्षेत्ररक्षकाला बीट केलाय चेंडूनी. चेंडू नक्कीच ट्रॅव्हल तर होतोय पण धावा किती मिळणार आहेत. फक्त 2 धावा इथे देखील मिळतील. चिन्मय पाटील आमचे गुणलेखक सकाळपासूनच ओमकार पाटीलने देखील चांगली कामगिरी केली. आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी चिन्मय देखील आलेत आणि गुणलेखकाची भूमिका खूप गरजेची असते, खूप महत्वाची असते. दोन धावा धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघतोय नवनाथ यांना वरती प्रमोट करण्यात आलाय 1 डाऊन या पोझिशनवरती. यावेळी देखील वेगळा फटका, एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्कूप म्हटलं जातं, दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी क्षेत्ररक्षक जे आहेत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये यष्टांच्या मागे तैनात आहेत. मग तो शॉर्ट थर्डमॅन असू देत, शॉर्ट फाईन लेग असू देत किंवा मग शॉर्ट स्क्वेअर लेग असू देत, यांच्या डोक्यावरून चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. त्यात यश मिळत नाहीये कारण गोलंदाजी सुदृढ होत आहे. या 30 धावा बनवणं कठीण बनवण्याचा प्रयत्न होतोय. यावेळी बॅटची कडा लागते, टॉपेज लागते. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय तर फाईन लेग रिजन वरती एक धाव रोखण्याचा प्रयत्न केला. 2 धावा नक्कीच इथे मिळतील का, तर 2 धावा इथे मिळाल्या. त्या 2 धावांनी धावसंख्येला नक्कीच आकार मिळतोय. पण तो आकार किती मिळतोय, धावा किती आहेत. 4 धावा धावफलकावरती झाल्यात.
आणि या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि समीकरणाचा विचार केला तर 20 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 20 चेंडू 26 धावा. रोहितने देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी तर घेसर संघाने देखील तेवढीच चांगली केली आहे. चारही गोलंदाज जे लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, पण इथे जर जिंकायचं असेल, कारण हार मानायला दोन्हीही संघ तयार नाही आहेत, कारण चर्चा काय होणार आहे, गावात झालेल्या स्पर्धेमध्ये विजेतापद कोणी मिळवलंय, म्हणून दोन्ही संघ लढतायत, फाईट करतायत. पुढील बॉल यावेळी स्कूप केलाय चेंडूला. धावा किती मिळणार आहेत यावेळी देखील फाईन एक रिजन निवडलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय आणि गडी बाद होणार आहे. पण विकेट कोणाची मिळते, दुर्वेशची मिळते की नवनाथ यांची मिळते, तर विकेट नवनाथ यांची मिळते. ही धाव घेण्याची आवश्यकता होती का? पहिलेच आपला एक मोठा बॅटर तंबूच्या अशाला परत गेला, त्यावेळी नवनाथ यांना ही धाव घेण्याची आवश्यकता होती का? ही चर्चा नक्कीच होणार आहे. तोपर्यंत ऐकूयात आपण एक सुमधुर संगीत डीजे यांच्या मार्फत. ही संघाला मॅच मध्ये कमबॅक करून देईल. प्रत्येक मिळणारा षटकार किंवा चौकार नक्कीच घेसर संघाला मॅच मध्ये पुढे सरसावेल. धावा धाव फलकावरती किती आहेत, तर 5 धावा धाव फलकावरती आहेत. 2 गडी बाद झालेत, 5 चेंडूंचा खेळ झाला. का मॅच रंगते? मॅच बॅलन्स करण्याचा प्रयत्न रोहितनी पहिल्या षटकामध्ये केला. धावा थोड्याशा कमकुवत होत्या, पण हे विसरूनही चालणार नाहीये की संध्याकाळचं सत्र आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनलचं देखील ते दडपण, थोडंसं प्रेशर दोन्हीही संघांवरती असणार आहे. लास्ट बॉल पॉवर प्लेचा देखील हा शेवटचा चेंडू असणार आहे. 19 चेंडू 25 धावींची अजूनही आवश्यकता आहे. वॉड मॅच, खूप चांगली मॅच. ही मॅच देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आहे, यात मात्र शंका नाही आहे. 19 चेंडू 25 धावींची आवश्यकता. पुढील चेंडू, यावेळी चेंडू हवेमध्ये असणार आहे, झेलची शक्यता. खेळाडू येतोय चेंडूच्या खाली, कॅच होतोय कंप्लीट. एकाच षटकामध्ये 3 विकेट्स मिळवून आपल्या संघाला, आपल्या संघाच्या नावाला देखील इथे नावलौकिक करतोय रोहित गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धाव फलकावरती, 3 गडी बाद घेसर संघ. वरती आता मॅच नक्कीच बॅलन्स झाली आहे. 5च धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, 3 गडी देखील बाद झालेत, पण दुर्वेश अजूनही मैदानात आहे. सेमीफायनल मध्ये देखील असंच काहीतरी चित्र आपण बघितलं, जिथे दुर्वेशनी 2 षटकार मारले, 2 चौकार मारले आणि मॅच फिनिश करून टाकली होती. शेवटची मॅच, शेवटचे 18 चेंडू, त्या 18 चेंडूंवरती 25 धावांचं संरक्षण होतोय का? त्या 25 धावा बनतायत. मॅच बघायला मजा येणार आहे. 18 चेंडू 25 धावा. गोलंदाजी मार्कवरती भूषण कालन येत आहेत. बॅटिंगसाठी पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये दुर्वेश येतोय आणि दुर्वेश अगदी पहिला चेंडू फेस करतोय. पहिला चेंडू फेस करत असताना ब्लॉक होलचा चेंडू फेकला होता, धावचीची शक्यता असणार आहे आणि अशाच प्रकारे ही फेकी, जर ही फेकी फक्त यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला असता तरी देखील बॅटर बाद झाला असता, चौथा झटका इथे लागला असता, पण तसं घडत नाहीये. अंडर द प्रेशर कार्य करणं, कामगिरी करणं कठीण असतं आणि ते कठीण कार्य करताना थोडीशी चूक इथे क्षेत्ररक्षकांनी नक्कीच केली आहे. एक धाव देखील मिळाली. दुर्वेश देखील ऑफ स्ट्राईक झालाय. दुर्वेशला देखील माहिती आहे सिंगल्स घेणं, डबल्स घेणं, धावसंख्या चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. 6 धावा धावफलकावरती, 17 चेंडू 24चं समीकरण. अजूनही मॅच जिवंत आहे, दोन्हीही संघांसाठी मॅच ऑन आहे. 17 चेंडू 24 धावा. भूषण पुढील चेंडू, यावेळी चेंडूला पुल केलाय, खूप चांगला फटका मिड विकेट रिजन वरती. एक धाव नक्कीच पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. आता कुठेतरी थोडासा संयमी खेळ नक्कीच होतोय घेसर संघाकडून, कारण वारंवार विकेट जात होत्या. आपण मागच्या षटकामध्ये बघितलं तर 3 विकेट्स गेल्यात, 5च धावा झाल्या. त्यानंतर दुर्वेश आणि दीप या दोघांनाही माहिती आहे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. दीपने देखील आज सकाळपासून इम्प्रेस केलं. मेडन षटक फेकण्याचा विक्रम देखील दीपच्या नावावरती आहे. भूषण गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. भूषणने देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता. मोठा फटका खेळणं गरजेचं आहे का? चांगल्या गोलंदाजाला टार्गेट करणं इथे गरजेचं आहे का? दुर्वेश देखील हा प्रश्न स्वतःला विचारत असणार आहे. घेसर संघ देखील त्याच दडपणाखाली असू शकतो की चांगल्या गोलंदाजांना सन्मान करा, 6 चेंडूंवरती 8 ते 10 धावा घ्या आणि त्यानंतर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करा. समीकरण काय? 15 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. दुर्वेश मडवी स्ट्राईकवरती, भूषण कालन गोलंदाजी मार्कवर.
यावेळी देखील पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा वापर केला. बॅटची कडा लागली, चेंडू निघून चालल्या, बघत आवाक्याच्या बाहेर जाणार आहे का, तर नाही जाणार आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःचा जीव अगदी लावलाय पणाला लावणं देखील तेवढंच गरजेचं आहे का, कारण ही मेगा फायनलची मॅच आहे. इथून चर्चेंना उद्यान येईल. मेगा फायनलची सामना, मेगा फायनलची मॅच जिंकली कोणी, ती जिंकली हेडूटने बी संघाने की ती जिंकली घेसर संघाने. समीकरण काय, 14 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. भूषण कालन विपक्ष दुर्वेश मडवी. बिग फाईट मॅच. विकेटचा प्रयत्न केला, मिस टायमिंग असणार आहे. झेल घेणार का की येस, झेल इथे कंप्लीट झालाय. लॉंग ऑन वरती खूप चांगला झेल टिपण्यात आलाय. दुर्वेश मडवी देखील स्वतःवरती निराश आहे. घेसर संघ देखील थोडासा निराश बघायला मिळतोय आपल्याला, कारण हेडूटने बी संघाने कमबॅक केलाय. विकेट मिळाली आहे भूषणला. येस डीजे. भोईर दडपण नक्कीच बॅटरवरती देखील असणार आहे. इथून एखादी षटकार, एखादी रिलीज शॉट त्याला म्हणतात, तो रिलीज शॉट आला तर नक्कीच घेसर संघावरती ते दडपण आहे ते थोडंसं बॅकफुटला जाईल. ते दडपण हेडूटने बी संघावरती येऊ शकतं. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 21 धावेंचं समीकरण आहे आणि इथून धावा चेस कंपल्सरी कराव्या लागणार आहेत, कारण विकेट्स आता समान झाल्यात आणि नाणेफेकीचा कौल हा हेडूटने बी संघाने जिंकला होता. 13 धावा 21चं समीकरण आहे. 13 चेंडू 21 धावा बनतायत का, की त्या 21 धावा रोखण्याचा प्रयत्न होतोय. शेवटचा चेंडू फेकीचा प्रयत्न केला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक कार्पेटच्या सायनी. फॉलो थ्रू मध्ये नक्कीच चेंडूचा स्पर्श झालाय, त्यामुळे चेंडूने दिशा बदलली आहे. धावचीची शक्यता तिथे असणार आहे. फेकी इथे देखील खूप चांगली होती, तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आपला जीव इथे पणाला दोन्ही बॅटर्सनी, दोन्ही गोलंदाजांनी लावलाय. 12 चेंडू धावा झाल्या धावफलकावरती, 11 4 गडी देखील गमावल्यात आणि इथून समीकरण असणार आहे 12 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावा, ज्या कंपल्सरी चेस आता कराव्या लागतील घेसर संघाला. येस डीजे. स्पीडअप करायचं आहे हेडूटने बी, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती लालचन येत आहेत. 12 चेंडू आणि 19 धावेंचं इथे संरक्षण होत आहे का, की ते 19 धावा बनतात. मॅच मध्ये मजा येत आहे. दोन्ही संघांनी मॅच इथून अजूनही सोडलेली नाही आहे, कारण मॅच जिंकणं गरजेचं आहे. आपल्या गावामध्ये ही ट्रॉफी जाणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 12 चेंडू 19 धावा. जय वेताळ स्वामी चषक संदप क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा बघायला मिळते. पहिला बॉल, लेफ्टी बॅटर आहेत, अप्रतिम फटका बघायला मिळतो आपल्याला. अगदी हेलिकॉप्टर उडवलाय, खोदून काढलाय चेंडूला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न पैकी स्ट्रायकिंग एंडला आणि इथे देखील 2 धावा मिळणार आहेत. अशाच एकेरी दुहेरी धावा घेत राहिले तर मॅचचं समीकरण नक्कीच बदलू शकतंय. केसर संघ देखील चांगली कामगिरी आता करतोय. थोडासा संयम आता ठेवतोय. वारंवार ज्या विकेट्स जात होत्या त्यावरती आता थोडासा काबू मिळवलाय, थोडासा थांबवलाय विकेट्सला. 2 धावा इथे मिळतील. 11 चेंडू 17चं समीकरण आहे. चेस कंपल्सरी करावा लागणार आहेत घेसर संघाला. 13 धावा धावफलकावरती झाल्यात. 11 चेंडू 17 धावा. मॅचचं समीकरण कलाटणी कुठला बॅटर देतोय. डीप स्ट्रायकिंग एंडला मोठा फटक्याचा प्रयत्न केलाय, चांगलं झालं नाहीये कनेक्शन. लॉंग ऑफ वरती अजून एक झेल टिपलाय आणि आता उरलेल्या आशा अपेक्षा डीप वरती होत्या त्या देखील इथे संपल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. नवीन बॅटर मैदानात नक्कीच जाणार आहेत, पण त्यांच्यावरती आव्हान देखील तेवढंच मोठं असणार आहे. 10 चेंडू 17 धावेंचं अजूनही समीकरण शिल्लक आहे. एस डीजे.
करा. दोन्ही बॅटर्स मैदानात आलेत आणि अगदी संध्याकाळचं सत्र आपण बघतोय. अंधाराचं देखील सावट. 6:03 अवधी देखील झाली आहे. अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा बनवायच्या आहेत. इथून एखाद दुसरा षटकार किंवा चौकार मॅच मध्ये गेसर संघाला कमबॅक करून देऊ शकतो. तो येतोय का? कारण लालचंद देखील चांगली गोलंदाजी करतायत. एक वेगळ्या ऍक्शननी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला त्यांच्याकडून. मिड विकेट वरती अगदी टॅप केलाय चेंडूला. बॅटची कडा लागली आहे. एकच धाव मिळणार आहे. एकेरी दुहेरी धावा, फक्त एकेरी दुहेरी धावा, त्याहून अधिक काहीच नाहीये. आणि आतापर्यंत जर गोलंदाजीचा विचार केला तर हेडूटने बी संघाने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. कालचा दिवस डॉमिनेट केला आणि आज देखील गोलंदाजीने डॉमिनेट करतायत. आतापर्यंत झालेल्या पूर्ण 2.3 षटकांमध्ये एकही चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. म्हणूनच मॅचचं समीकरण काय? 9 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आशिष आलेत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा खेळाडू येतोय. चेंडूच्या खाली चूक होत नाहीये. अजून एक विकेटचं पतन, अजून एक गडी गारत, अजून एक बॅटरला तंबूच्या आशेला परत जावं लागतंय. आपली निराशा घेऊन केसर संघ पिठावरती जे पण आपले व्हॉलेंटियर्स जे मैदानाची पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनची, त्यांना विनंती असणार आहे की आपण मॅच संपल्यानंतर चेअर्स नक्कीच घेऊन या. मॅचचं समीकरण काय? 8 चेंडू 16 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती लालचंद यांनी देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, मग विकेट, मग अजून एक सिंगल, त्यानंतर अजून एक विकेटचं पतन. खूप चांगली गोलंदाजी संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळते. 8 चेंडू आणि यावेळी लाऊड अपील केली आहे. पंचांनी अपील नक्कीच फेटाळून लावली आहे. लेग बाय स्वरूपाची ही देखील धाव खात्यामध्ये मिळणार आहे. केसर संघाच्या खात्यामध्ये 7 चेंडू 15 धावांचं समीकरण आहे. 7 चेंडू 15 धावा हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती एखाद दुसरा चौकार मिस टायमिंग आला तरी देखील चालणार आहे, पण तो येणं गरजेचं आहे. जर आपण केसर संघाचा विचार केला, पण इथून हेडूटने बी संघाचा विचार केला, सिंगल आली डबल आली तरी देखील हरकत नाहीये. मॅच अजूनही खूप मोठी आहे. दोन्ही संघ लढतायत. हाराला कोणीही तयार नाहीये. दोन्ही संघ इथे जिद्द दाखवतायत, चिकाटी दाखवतायत. 7 चेंडू 15 धावांचं समीकरण आहे. 7 चेंडू 15 धावा जिंकण्यासाठी त्याच 15 धावांचं संरक्षण. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॅटची कडा लागते. स्कोरलेग रिजन वरती एक धाव नक्कीच पूर्ण करण्यात आली आहे. बघा दुसऱ्याचा प्रयत्नही नाही होत आहे. म्हणजे मॅच कुठे आली आहे? 6 चेंडू कंपल्सरी चेस आता केसर संघाला करावा लागणार आहे. 6 चेंडूंवरती 14 धावांचं समीकरण आहे. महत्वाची आहे. 5 चेंडू 13 धावांचं समीकरण आहे. या 13 धावा जिंकण्यासाठी चेसिंग कंपल्सरी आली आहे, कारण विकेट्स अतिरिक्त गमावल्यात केसर संघाने. 5 चेंडू 13 धावा. खूप चांगली मॅच, मेगा फायनलची मॅच. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न केला. गॅपमध्ये चेंडू निघून चाललाय. डीप विकेट रिजन वरती एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड करणं तेवढंच गरजेचं होतं. फील्ड केलंय, 2 धावा मिळाल्यात.
या 2 धावेंनी समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे, पुन्हा एकदा मॅच रंगतदार होत आहे. 4 चेंडू आणि 11 धावेंचं समीकरण असणार आहे. या 2 चेंडू, आता येणारा हा 1 चेंडू, त्या एका चेंडूवरती जर षटकार चौकार आला तर मॅचला कलाटणी, जर डॉट बॉल आला तरी देखील मॅचला कलाटणी. प्रदीप काळन गोलंदाजी मार्कवरती बॅटिंग करतोय. ओमकार यावेळी विकेटचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा फक्त बॅटची कडा लागली आहे. स्कोअर लेग रिजन वरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, फंबल झालेत. दुसरी धाव होते का कंप्लीट? पंचांकडे इशारा, पंच यस, दुसरी धाव इथे पूर्ण झाली आहे. या 2 धावेंनी पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट, मॅचला कलाटणी आल्या. 3 चेंडू आणि 9 धावेचं समीकरण आहे. लढतायत, प्रत्येक खेळाडू लढतोय कशासाठी? जयवेता स्वामी चषकासाठी. खूप चांगली लढत, खूप चांगली मॅच. 3 चेंडू 9 धावा. हा चेंडू निर्णायक चेंडू प्रदीप काळनसाठी देखील, ओमकारसाठी देखील, गेसर संघासाठी देखील, हेडुटने बी संघासाठी देखील. काय घडतंय, काय बिघडतंय? 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू आणि 9 धावा. प्रेक्षकांची देखील एकच गर्दी बघायला मी इथे, ते देखील आपल्या टोज वरती आलेत. 3 चेंडू 9 धावा. मेगा फायनलची मॅच रंगावी तर नक्कीच या मॅच सारखी रंगावी, ती मात्र शंका नाही आहे. 3 चेंडू 9 धावेंची समीकरण. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. शॉटवरती खेळाडू तैनात आहे आणि एकच धाव मिळणार आहे. आता इथून 2 चेंडू 8 धावेंचं समीकरण असणार आहे. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा होना जरुरी आहे. तर तो जज्बा, तो जुनून कुठला खेळाडू दाखवतोय? गोलंदाज प्रदीप काळन दाखवतोय की बॅटिंगसाठी प्रथमच आलेला सुजल दाखवतोय? कारण सुजल वरती देखील धोरणा खूप मोठी आहे. अजून एकही चौकार आलेला नाहीये, पण सुजल वरती जबाबदारी काय? 2 चेंडूंवरती 8 म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार तर येणार. येतोय का चौकार की प्रदीप चांगला चेंडू हाताळतोय? 2 चेंडू 8 धावा. विकेटचा प्रयत्न केला होता. चेंडू अलॉंग द ग्राउंड, कार्पेटच्या साह्याने चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण होत आहेत का? तर 2 धावा पूर्ण झाल्यात, पण विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते. अजूनही मॅच जिंकलेली नाही आहे, कारण अजूनही समीकरण काय? तर एका चेंडूवरती जिंकण्यासाठी 6 धावेंची आवश्यकता आहे. बॅटिंगसाठी आकाश जात आहेत, आकाश भोईर बॅटिंगसाठी आतमध्ये जात आहेत, पण ते स्ट्राईकला नसणार आहेत, ते महत्वाचं आहे. 1 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच, खूप चांगला सामना. मी म्हटलं होतं चिन्मय आपल्याला देखील की हा सामना मेगा फायनलचा सामना, इथून हारणं कोणालाही मंजूर नाही आहे. जिंकतायत, खेळतायत, लढतायत त्या ट्रॉफीसाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, आणि ते नाव कुठल्या संघाचं इथे जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही की हेडुटने बी संघाच्या उंबरठ्यावरती, गावाच्या उंबरठ्यावरती ही ट्रॉफी आहे. पण जास्ती लांब गेसर संघ देखील नाहीये. 6 चेंडू समासावी, 1 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 6 धावा. खूप चांगली मॅच. आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजेत. एका चेंडूवरती 6 धावेचं समीकरण असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करण्यात येतोय. इथून एखादी मिसफिल्ड, एखादी खराब चेंडू आणि मॅचला पुन्हा एकदा कलाटणी, जे संपूर्ण सामन्यात झालं नाही, जे 23 चेंडूंमध्ये झालं नाहीये. चौकार किंवा षटकार आला तो शेवटच्या चेंडूवरती येतोय का? 1 बॉल, 6 धावेची आवश्यकता. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण मॅच इथे जिंकली आहे आणि जयवेतार स्वामी चषकाचा मानकरी ठरलेला संघ असणार आहे हेडुटने बी हा संघ. एकदा जोरदार टाळ्यांनी या संपूर्ण संघाचं अभिवादन करायचं आहे आणि त्याच जोरदार टाळ्या घेसर संघासाठी देखील झाल्या पाहिजेत. दोन्ही संघांनी खूप चांगली फाईट केली आहे, खूप चांगली मॅच इथे आपल्याला बघायला मिळाली आहे. येस डीजे.